एक रील्स वळू बैल एक छोटाच बैल आहे, पण मोठं झाल्यावर गावरान बैलाला कधी ऐकू शकत नाही. कारण का गावरान बैलाला एवढी ताकद नसते, पण ह्या वळूला ज्यादा ताकद असते. कधी लक्षात घ्या, गायपासूनच बैल, बैलपासूनच गाय. पण कधी लक्षात घ्या की गावरान बैलांना जरी किंमत किती आली तरी कधी लक्षात घ्या खिलार बैलांना किंमत असते. पण शेतकऱ्याचा बैल कधी लक्षात घ्या, जो नांगर झुकतो तो बैल कधी खिलार बैलांना ऐकत नाही, शर्यतीच्या बैलांना. कधी लक्षात घ्या. आणि वळूच्या नादी तर कधी लागू नये. मोठा झाला तर वळू ना गावरान बैलाचं फार भुसाच पाडन. कारण का मारायला आणि कामाला बी वळू ऐकत नाही. पण लोक आता का सांभाळत नाही? कारण तुम्हाला एक खरं सांगतो, छावण्या बंद झाल्या, सगळं बंद झालं म्हणून वळू कोण पाळत नाही. पण कधी लक्षात घ्या, वळू बी हा एक बैलच आहे, गावरान बैल बी हा एक बैलच आहे. जरी माणसाला आवड नसली तरी कधी लक्षात घ्या की टाईमपास हवस म्हणून एक जित्रव पाळायची. नाही तर जित्रव आहे ना पाळण्यात एक मजा पण आहे. आता दोघींची लढी झालेली आहे, ह्या दोन्ही गाया माझ्याच आहेत. आता लढी चाललेली आहे, गायची आणि बैलाची लढी चाललेली आहे. दोन्ही माझी जित्रव आहेत आणि ती लढी मी काय सोडणार नाही आहे. वळू आणि गायची लढी आहे. बघू ह्यात कोण जिंकते मला ती बघायचं आहे. बैल बी माझाच, गाय बी माझीच. पण गाय जरा मोठी आहे त्यामुळे गाय मागं नाही सरणार. आणि हा जो वळू दिसतोय हो बी 2 वर्षाचाच आहे, गाय 1 वर्षाची आहे माझी. आणि हवस म्हणून एक पाळायची. एक खरं सांगतो, माणसाचं काम झालं की कर म्हणून कुणाच्या आज्ञात नाही बसायचं. आपलं गुरं पाळायची टाईमपास म्हणून, नाही तर अपेक्षा नाही आहे. कधी लक्षात घ्या, माणसाच्या दारात एकतरी होईना का गावरान बैल गावरान गाय आपली असावच, किंवा दर्शी गाय एकतरी पाहिजेनच. बस हा एक माणसाचा आनंद आणि नाद आणि आवड पाहिजे. आणि आज एवढीच एक अपेक्षा आहे माझी. बस मला आवड आहे म्हणून मी जित्र पाळतोय, नाही तर माझी अपेक्षा नाही आहे. छोटासा एक रील्स हिथंच संपवतो मी.